एक आटपाट नगर होतं. हे नगर एका समृद्ध आणि ऐतिहासिक नगरीचे प्रतीक होते. इथे शांती, समृद्धी आणि सुखी जीवन यांचा संगम होता. या नगरातील राजाची कथा अत्यंत अद्भुत आणि प्रेरणादायक होती. विशेषतः त्याच्या देवदीपावलीच्या कथेने. देवदीपावली हा दिवाळीचा एक विशेष उत्सव होता, जो आटपाट नगरात प्रत्येक वर्षी अत्यंत मोठ्या धूमधामाने साजरा केला जात होता. पण या उत्सवाच्या मागे एक अद्भुत कथा दडलेली होती, जी फक्त काही लोकांनाच माहीत होती. आटपाट नगर एक शांततामय आणि समृद्ध नगर होते. इथे जंगले, नद्या, पर्वत आणि मैदान यांचा संगम होता. नगरात शेतकरी, व्यापारी, शिल्पकार आणि शास्त्रज्ञ यांची एक गोडी होती. राजाला या नगराची समृद्धी मिळवण्यासाठी केवळ एक गोष्ट महत्त्वाची वाटत होती: प्रजाप्रेम. राजाचा विश्वास होता की लोकांचे प्रेम आणि विश्वास मिळवूनच शाश्वत समृद्धी आणि शांती साधता येते. राजाचे नाव वीरेंद्र होता. त्याची शासन करण्याची पद्धत अत्यंत निष्कलंक आणि न्यायपूर्ण होती. तो आपल्या प्रजेला नेहमीच सन्मान आणि प्रेम देत असे. त्याचे एक मुख्य धोरण म्हणजे प्रजेसाठी शासन. वीरेंद्र राजा ही एक वेगळी शाही परंपरा वापरत असे, ज्या अंतर्गत तो प्रत्येक नागरिकाच्या समस्यांना वैयक्तिकपणे ऐकून त्यावर उपाय शोधत असे. देवदीपावली म्हणजे दिवाळीचा एक खास प्रकार होता. या दिवशी नगरातील प्रत्येक घराच्या दारावर दिवे लावले जात, परंतु हे दिवे सामान्य दिव्यांपेक्षा वेगळे होते. त्यामध्ये विशेष तेलाचा वापर केला जात असे, ज्यामुळे त्या दिव्यांमध्ये एक वेगळीच चमक आणि ओज होता. या दिव्यांचा वापर इतरथा नव्हता. ते विशेष उद्देशाने लावले जात, म्हणजेच प्रत्येक घराच्या वासलेल्या देवतेच्या आशीर्वादासाठी. राजाची देवदीपावली एक अद्वितीय पारंपरिक उत्सव होती, ज्याची तयारी सुरुवात महिना आधीच होत असे. नगरातील सर्व लोक एकत्र येऊन उत्सवाच्या तयारीत भाग घेत होते. घराघरात पूजा, व्रत आणि तिखट, सुंदर पक्वान्नांची तयारी चालू होत असे. प्रत्येक व्यक्ती आपल्या घरातील देवतेसाठी एक दीप लावत असे, पण राजाच्या आदेशानुसार त्यात एक खास अंश जोडला जात असे, आणि तो म्हणजे समाजासाठी दीप. यावर्षी वीरेंद्र राजाने एक विशेष योजना आखली होती. त्याने ठरवले की देवदीपावलीच्या दिवशी नगरातील प्रत्येक गरीब, अनाथ आणि एकाकी लोकांना आदराने आमंत्रित केले जाईल. त्यांचे घरात जाऊन त्यांना दीप लावण्यासाठी मदत केली जाईल आणि त्यांना पूर्णपणे समृद्ध आणि आदर्श जीवनाची आशा दिली जाईल. राजाने ही योजना विशेषतः शेतकऱ्यांसाठी आणि याचकांसाठी आखली होती. राजाच्या या उद्दिष्टामुळे नगरातील प्रत्येक लोकांमध्ये एक नवीन उत्साह निर्माण झाला. सर्वजण एकत्र आले आणि एकमेकांसोबत दिव्यांच्या तयारीला लागले. म्हणूनच त्या वर्षी देवदीपावलीला एक अद्भुत रंग चढला. प्रत्येक दीपाच्या प्रकाशामध्ये एक वेगळा संदेश दडलेला होता. राजाच्या हातून लावलेल्या दिव्यांची चमक एक अद्वितीय होती आणि त्यात त्याने आपल्या प्रजेच्या प्रेमाचे, आशीर्वादाचे आणि कष्टाचे प्रतीक तयार केले. दिव्यांच्या प्रकाशात एक चमत्कारिक घटना घडली. त्या दिवशी राजाला एका स्वप्नात एक देवतेचा दर्शन झाला. त्या देवतेने राजाला सांगितले की तू जे काही केलंस ते समाजाच्या भल्यासाठी आहे. तुझ्या दिलाप्रमाणे प्रजा सुखी होईल. या आशीर्वादाने राजा अधिक समर्पित आणि निष्ठावान बनला. वर्षानुवर्षे राजाच्या या खास देवदीपावलीने आटपाट नगराला एक नवा अर्थ दिला. त्याचे मुख्य संदेश होते: समाजासाठी आणि मानवतेसाठी केलेली सेवा हीच खरी दिवाळी. त्याच्या नेतृत्वाने नगरातील लोकांनी एकत्र येऊन आणखी चांगली कामे केली, लोककल्याणासाठी काम केले आणि देवाच्या आशीर्वादाने नगराची समृद्धी वाढली. आटपाट नगरातील राजाची देवदीपावलीची कथा आजही प्रत्येक नागरिकाच्या मनात जिवंत आहे. वीरेंद्र राजा आणि त्याच्या प्रजेने जे आदर्श घालून दिले, त्याचा मागोवा घेणारे अनेक राजे आणि राज्यकर्ते होऊन गेले. त्याच्या कथेने हे शिकवले की जेव्हा एक राजा आपल्या प्रजेसोबत त्यांच्या दुःखात, आनंदात आणि कष्टात सामील होतो, तेव्हा त्याचे राज्य खरे समृद्ध आणि शांतीपूर्ण होते. आटपाट नगराच्या देवदीपावलीने एकच संदेश दिला:
आध्यात्मिकतेचा आणि सेवाभावाचा प्रकाशच खरा दिव्याचा प्रकाश आहे.